चला आपण स्टार्ट करूया. काल अर्ध्या मुलं जॉईन झालेली होती, अर्धी मुलं जॉईन झालेली नव्हती, त्यामुळे कालचं लेक्चर परत आपण थोडंसं रिपीट करून मग पुढे कंटिन्यू करूया. बघा, त्याच्या अगोदरच्या लेक्चरला म्हणजे शुक्रवारच्या लेक्चरला आपण डिस्कस करत होतो प्रोकॅरियोटिक सेल. नाव प्रोकॅरियोटिक सेलचे आपण पार्ट बघितलेले. नाव आउटर मोस्ट पार्ट ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज cell envelope. So entire cell envelope divided into three layers. Outer layer of the cell envelope is called glycocalyx. Middle layer is called cell wall and innermost layer is called plasma membrane. सर्वात बाहेरच्या लेयरला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हटलं, जो टफ असतो किंवा स्लाइमी असतो. जो टफ असेल तर त्याला कॅप्सूल असते किंवा कॅप्सुलेटेड म्हणतो आपण त्याला, कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया. And this capsulated bacteria made up of that capsule made up of polysaccharide and polypeptide. Now जर त्याला slimy layer असेल तर only polysaccharide is present. So this is about outermost layer of the cell envelope, that is called glycocalyx. Next to glycocalyx is cell wall, which is a very important and characteristic features of bacterial cells. Okay. Now त्या बॅक्टेरिया सेलच्या सेल वॉलच्या बॅक्टेरिया सेलचा सेल वॉल आहे, सेल वॉलच्या स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार त्याला दोन प्रकारे डिवाइड केलं होतं. दोन प्रकारचे बॅक्टेरिया होते, एक ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह. अँड यू नो द स्टेन विच वी यूज इज कॉल्ड क्रिस्टल व्हायलेट स्टेन विच गिव्स पर्पल कलर. पर्पल कलर घेतात, जो पर्पल कलर रिटेन राहतो त्याला आपण ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हटलेलं, आणि जे घेत नाहीत दॅट इज कॉल्ड ग्रॅम निगेटिव्ह कलर, सॉरी ग्रॅम निगेटिव्ह. नाउ ग्रॅम पॉझिटिव्ह जो बॅक्टेरिया आहे, त्या ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची अजून एक आपण कॅरेक्टरिस्टिक अशी बघितलेली की ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत, एक ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे त्याचे मेन कॉम्पोनंट सेल वॉलचं आपण पॉलीसॅकराइड बघितलेलं. आता हे पॉलीसॅकराइड आहे, हा सॉरी पॉलीसॅकराइड नाही, पेप्टिडोग्लायकेन आहे, आणि पेप्टिडोग्लायकेन हे कॉम्प्लेक्स पॉलीसॅकराइड आहे. याचं पॉलिमर आहे NAG आणि NAM. NAG is called N-acetyl glucosamine and N-acetyl uric acid togetherly called murin. हा जो काय ग्रॅम पॉझिटिव्ह आहे, दोन प्रकारचे आपण ग्रॅम पॉझिटिव्ह आहे, याच्यामध्ये व्हायलेट कलर रिटेन राहतो म्हणून त्याला आपण ग्रॅम पॉझिटिव्ह कॉल्ड एज ग्रॅम पॉझिटिव्ह. आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया द पेप्टिडोग्लायकेन इज 70 to 80%. 70 ते 80% पेप्टिडोग्लायकेन असतं, त्यामुळे तो थिक असतो. ओके, दॅट इज अ थिक लेअर and the peptidoglycan layers are held in position. ते सगळे एकमेकाला बांधले जातात. acid that is called as ticonic acid, हे लक्षात ठेवायचं आहे. Now thickness is about 80 nm. So the ticonic acid present in case of gram negative bacteria. Gram negative bacteria not retain color, जो काय पर्पल कलर तो रिटेन करत नाही, म्हणजे कलर जातो थोडक्यात. नाव याच्यामध्ये फक्त 10 to 15% पेप्टिडोग्लायकेन असते. This is the single layer of peptidoglycan. As there is a single layer of peptidoglycan, there is no need. त्या बांधून ठेवायची किंवा बाइंड करायची गरज नाही, त्यामुळे टिकोनिक ऍसिड ऍब्सेंट असतं. इकडे जे टिकोनिक ऍसिड आहे ते पॅरलल परपेंडिक्युलर असतं, बरोबर आहे, सगळ्या लेअरला. सो ऑब्विसली हे डायग्रामॅटिक दाखवलंय कळावं म्हणून तुम्हाला. सो महत्वाचा पार्ट ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये की पॉलीपेप्टाइड ग्लायकेन जे आहे त्याच्यावर अजून एक कव्हर आहे, दॅट इज कॉल्ड एज लिपोपॉलिसॅकराइड. So in gram-negative lipopolysaccharide is present, which is absent in gram-negative positive bacteria. Gram-negative bacteria मध्ये lipopolysaccharide असतं, जे gram-positive bacteria मध्ये absent असतं. So this is gram-positive and gram-negative bacteria of the cell wall. Now ह्याच्यामध्ये आता आपल्यामध्ये बॅक्टेरियाला डिझॉल्व करण्यासाठी एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. इस्पेशली टियर ग्लँड मध्ये असतं हे, सगळ्याच पार्ट म्हणजे पण टियर ग्लँड मध्ये, दॅट इज कॉल्ड बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम. नाउ बॅक्टेरियो मीन्स बॅक्टेरिया, लायटिंग म्हणजे ब्रेकडाऊन, बॅक्टेरियाला ब्रेकडाऊन करणारा एन्झाईम, दॅट इज कॉल्ड लायसोझाईम. कन्फ्युजन होऊ नका, लायसोसोम मध्ये कन्फ्युजन होऊ नका. लायसोझाईम, झाईम इज अ एन्झाईम, सो इट्स अ लायसोझाईम. आणि दुसरं पेनिसिलिन पण डिझॉल्व करतं, हे एक्झाम्पल म्हणून घेतलंय. आता जर हे सेल वॉल कम्प्लिटली डिझॉल्व होत असेल, इफ द सेल वॉल इज कम्प्लिटली डिझॉल्व, then we called as protoplast, and if it is partly dissolved it is called as spiroplast. त्याला spiroplast असं म्हणतात. हे दोन टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे MCQ च्या पॉइंट ऑफ व्ह्यू. नाउ द फंक्शन ऑफ सेल वॉल which gives mechanical strength to the cell. Next to that is सर्वात आतला लेअर आहे, that is called plasma membrane.
सी प्लास्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. दोन्ही प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मध्ये प्लास्मा मेम्ब्रेन असतो आणि त्याचं स्ट्रक्चर सेम असतं. म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेन ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो, जो 2 लिपिड लेअरचा बनला असतो आणि एक काय म्हणतात आपण प्रोटीनचा बनलेला असतो. सो लिपिड लेअर आणि प्रोटीन लेअर मिळून तयार झालेला असतो प्लास्मा मेम्ब्रेन. डिटेल याचं जे फंक्शन आहे ते आपण युकॅरियोट मध्ये शिकणार आहोत. दॅट इज कॉल्ड फ्लुइड मोझॅक मॉडेल, निकोल्सने तयार केलेलं. सो तिकडे आपण हे डिटेल बघणार. इकडे आपण जस्ट एवढाच फक्त पार्ट बघणार. सायटोप्लाझम रिमेन्स सराउंडेड बाय प्लास्मा मेम्ब्रेन विच इज मेड अप ऑफ प्रोटीन कॉल्ड एज लिपिड. The plasma membrane is selectively permeable. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्लास्मा मेम्ब्रेन हा सिलेक्टिव्हली परमेबल असतो. सिलेक्टिव्हली परमेबल याचा अर्थ काय? परमेबल टू अलाउ. ओके, याचा अर्थ काही ठराविक गोष्टीला आत येऊ परमिशन देणं. थोडक्यात काही ठराविक गोष्टीला आत यायला आणि आतल्या म्हणजे सायटोप्लाझम मधल्या काही गोष्टी बाहेर जायला अलाउ केलं जाणारा मेम्ब्रेन आहे. दॅट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. ओके, so this is about inner plasma membrane. The plasma membrane is selectively permeable and allow particular atoms and molecules to pass into or out of the cell while preventing the movement of the others. The plasma membrane is also the site of number of metabolic processes. Now ह्याच्यापासून आता आपल्याला सुरुवात करायची. पुढचा पार्ट आपण आता बघणार आहोत. हा आपण मागच्या लेक्चरला बघितलेला होता. पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज तिसरा जो काय ते प्रोकॅरियोटिक सेलचा पार्ट येतो बघा. प्रोकॅरियोटिक सेल कोणकोणते पार्ट कोणकोणते बघितले इन शॉर्ट. पहिला बघितलेला आपण सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप वरती छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला पिलाय असं म्हणतात. आणि मोठे असतात त्याला काय म्हणतात आपण फायबर्स असं म्हणूया आपण त्याला, बरोबर. आणि त्याच्यानंतर सेल हे काय ते ग्लायको सेल एन्व्हलपच्या आत सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं, तर आता जो मी सांगणारा मुद्दा असा आहे तो असा आहे, जो प्लास्मा मेम्ब्रेन आहे, या प्लास्मा मेम्ब्रेनला आतल्या बाजूने म्हणजे सायटोप्लाझमच्या बाजूने फोल्डिंग होतं, बरोबर ना. ते फोल्डिंग होतं त्याला मिसोसोम्स असं म्हणतात. म्हणजे मिसोसोम्स आहेत. त्याच्यानंतर या सायटोप्लाझम मध्ये डीएनए आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियलच्या बाजूला प्लास्मिड आहे, रायबोसोम्स आहेत आणि फूड स्टोरेज पार्ट आहे, बरोबर. त्याला इन्सुलेशन बॉडी असं म्हणतात. आता हे एवढे पार्ट आपण बघणार आहोत. त्यातला आपण पहिला पार्ट बघितला म्हणजे सेल एन्व्हलप बघितला. त्याच्यानंतर सेल एन्व्हलपच्या आपण पुढचा पार्टकडे आता जातोय, तो म्हणजे मिसोसोम्स. मिसोसोम हा काय प्रकार आहे, तर जो काय प्लास्मा मेम्ब्रेन तुम्हाला मी सांगितला इनर मोस्ट मेम्ब्रेन. प्लास्मा मेम्ब्रेनचं दुसरं त्याला सेल मेम्ब्रेन पण म्हणतात. सेल वॉल इज डिफरंट, सेल मेम्ब्रेन इज डिफरंट ना. प्लास्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन पण त्यांनी डिफाईन केले का सेल मेम्ब्रेन पण म्हणतात, त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका. आता या मिसोसोम पासून जो मिसोसोम होतं कसं तयार, तर प्लास्मा मेम्ब्रेनला आतल्या बाजूने फोल्डिंग होतं. आयदर फोल्डिंग होतं म्हणजे वेसिकल तयार होतात किंवा ट्यूब तयार होते, वेगवेगळ्या प्रकारचा पार्ट तयार होतो. सो हा मिसोसोम म्हणजे ऍक्च्युअली प्लास्मा मेम्ब्रेनचा इन्व्हर्ट झालेला पार्ट आहे, ज्याला आपण मिसोसोम म्हणतो. हे मिसोसोम म्हणजे युकॅरियोटिक सेल मध्ये जसा मायटोकॉन्ड्रिया असतो बघा. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मायटोकॉन्ड्रियाला बाहेर एक लेअर असतो, बरोबर ना, आणि आतला इनर आउटर लेअर असतो आणि इनर लेअर असतो. इनर लेअर फोल्डिंग होतो आणि जे फोल्डिंग होतो त्याला आपण क्रिस्टे असं म्हणतो, बरोबर ना. त्याच टाईपचे ह्या फोल्डिंग म्हणजे मायटोकॉन्ड्रिया सारखं स्ट्रक्चर झालेलं आहे, फोल्डिंग आहे. आणि मायटोकॉन्ड्रियाचं तिकडे फंक्शन आहे ते म्हणजे स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. सो एनर्जी स्टोर करण्यासाठी तिकडे मायटोकॉन्ड्रियाचा उपयोग होतो. इथे एनर्जी तयार करतात एटीपी मध्ये, काय म्हणू त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी काय आहे त्याच्यामध्ये एटीपी जनरेट केलं जातं. कारण प्रत्येक ऑर्गॅनिझमला काय करणं ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एनर्जीची गरज असते. सो एनर्जी ही लागणारच. मग एनर्जी या अॅनिमल्स मध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये इकडे तयार केली जाते. दॅट इज कॉल्ड एज मिसोसोम. सो मिसोसोमा इनफोल्डिंग आहे म्हणजे आत फोल्ड झालेला प्लास्मा मेम्ब्रेनचा पार्ट आहे. सो आपण बघूया मिसोसोम. नाउ ए स्पेशल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर is the mesosomes which is formed by the extension of plasma membrane into cell. प्लास्मा मेम्ब्रेन प्लास्माचा आतलं एक्सटेन्शन आहे, जे कशाच्या फॉर्म मध्ये असतं. दिस एक्सटेन्शन आर इन द फॉर्म ऑफ आयदर वेसिकल ऑर ट्युब्यूल ऑर लॅमिले. ट्युब्यूल किंवा वेसिकल किंवा लॅमिलेच्या फॉर्म मध्ये असतं. अँड द मेन फंक्शन दे हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. त्यांचं काम बघा, एक तर सेल वॉल फॉर्म करणं
DNA replicationच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये काम करणं डॉटर सेल्स. Then they also helps in respiration, then secretion process to increase the surface area of the plasma membrane and enzymatic content. एवढे त्याचे फंक्शन आहे. आता सर्वात बघा प्लास्मा मेम्ब्रेन हा सर्वात मेन मेम्ब्रेन आहे, जो प्लांट सेल मध्ये, ऍनिमल सेल मध्ये पण आहे आणि इथे पण आहे. एक तर तो सिलेक्टिव्हली परमेबल आहे कारण हा महत्वाचा मेम्ब्रेन आहे. ऍक्च्युली हा मेम्ब्रेन ना व्यवस्थित काय म्हणू त्याला आपण, आता इथं हा या मेम्ब्रेनचा इथं रोल काय आहे तर तो सरफेस एरिया पण वाढवतो. तर सरफेस एरिया वाढतो म्हणजे नक्की काय, तर मी तुम्हाला असं उदाहरण दिलेलं काल पण एक, की ज्या वेळेला छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त लांबीचा पार्ट ऍक्युरेट करायचा असतो तेव्हा आपण त्याची फोल्डिंग करतो. म्हणून मी त्याचं उदाहरण दिलेलं छोटंसं, की ग्रोथच्या व्यवहारातलं, की आपला शर्ट आहे आपण घालतो अंगात किंवा साडी आहे ही आपण कपाटात ठेवताना काय करतो की घडी घालतो. सो लांबलचक असलेली मोठी साडी, या साडीची पण फोल्ड करून करून आपण ती छोटीशी करून पिशवीमध्ये घालतो, घरामध्ये छोट्याशा जागेमध्ये ठेवू शकतो, एवढी त्याची घडी होते. सो किंवा अगदी उदाहरण द्यायचं तर आपल्या बॉडीमध्ये ऍब्डॉमिन मध्ये इंटेस्टाईन आहे, त्या इंटेस्टाईनची लांबी एवढी लांब आहे तरी पण एवढ्याशा जागेमध्ये ऍब्डॉमिन मध्ये हे इंटेस्टाईन ऍडजस्ट होतं, अकोमोडेट होतं. कारण का तर फोल्डिंग आहे. अजून उदाहरण द्यायचं तर ब्रेन मध्ये सुद्धा मेनी ग्रूव्ज अँड एलिव्हेशन्स आहेत ज्याला सल्का अँड गायरी म्हणतात. तर ऍक्च्युअली तुम्ही उघडायला केलात सगळे लांब केलं तर खूप मोठे होतील. म्यूट करा बाळांनो. म्यूट करा प्लीज. तर ब्रेनच्या वर पण आपल्या ब्रेन वरती पण असंख्य फोल्डिंग्स आहेत. ओके, ग्रूव्ज अँड एलिव्हेशन आहेत, त्याला सल्का आणि गारी म्हणतात. तर हे सुद्धा काय करतात माहिती का, फोल्डिंग असल्यामुळे ना भरपूर मोठ्या लांबलचक सरफेस एरिया काय म्हणू त्याला आपण, हे फोल्डिंग असल्यामुळे तेवढ्या भागामध्ये ऍक्युरेट होतात. तर ज्या वेळेला लांबलचक वस्तू किंवा लांबलचक पार्ट ऑब्जेक्ट छोट्याशा जागेमध्ये ऍडजस्ट करायचा असतो तेव्हा असे फोल्डिंग असतात. हे जे काय प्लास्मा मेम्ब्रेन आहे, हे प्लास्मा मेम्ब्रेन आपण लांबलचक केले तर खूप मोठे होतील, पण त्याला ऍडजस्ट करण्यासाठी ही फोल्डिंग दिलेली आहे. सो एक प्रकारचे मॉडिफिकेशन दॅट इज कॉल्ड एज मिसोसोम. त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो सो इन सम प्रोकॅरियोट्स, काही प्रोकॅरियोट्स म्हणजे स्पेशली सायनोबॅक्टेरिया मध्ये मेम्ब्रेनस एक्सटेन्शन असतं अँड सायटोप्लाझम मध्ये इकडनंच प्लास्मा मेम्ब्रेन तयार झालेलं, त्याला क्रोमॅटोफोर्स असं म्हणतात. या क्रोमॅटोफोर्स मध्ये पिगमेंट असतं, सायनोबॅक्टेरिया मध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात. सो हे सगळं झालं मिसोसोम मध्ये. त्यानंतर तिसरा महत्वाचा जो पार्ट येतो दॅट इज आपण या सेल एन्व्हलप वरच्या बाहेर असलेल्या हेअर लाईक स्ट्रक्चरचा आता आपण विचार करतो. बघा हे जे काय सेल एन्व्हलप आहे त्याच्या बाहेर हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत. या हेअर लाईक स्ट्रक्चरला म्हणजे तुम्हाला इकडे छोटे छोटे स्ट्रक्चर दिसत आहेत किंवा छोटे छोटे स्ट्रक्चर दिसत आहेत, ह्याला पिलाय असं म्हणतात, PILLI पिलाय, एकाला पिलस असं म्हणतात. असे असंख्य ते स्ट्रक्चर दिसतात, ह्याला सगळ्याला आपण पिलाय म्हणतो. ओके, हा एक पार्ट झाला. आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज फ्लॅजलम. हा एक फ्लॅजलम आहे. तो एक फ्लॅजलम किंवा एकापेक्षा जास्त फ्लॅजलम असतात. आता फ्लॅजलम म्हणजे नक्की काय, या दोघांचे रोल काय, तर फ्लॅजलमचा मेन रोल आहे तो म्हणजे मुवमेंट. बॅक्टेरियाला मुवमेंट होण्यासाठी म्हणजे मोटिलिटीचं काम हे फ्लॅजलम करतात. तर पिलायचं काम आहे काय आहे ते आपण पुढे बघूया, पहिले हे मी कम्प्लीट करतो. आता हा फ्लॅजलमचा जर आपण मोठा स्ट्रक्चर बघितला, इथे मी तो एनलार्ज केलाय बघा. हा जो काय हा पार्ट आहे, एवढाच फक्त पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर हा प्रोकॅरियोटिक जे आपण फ्लॅजलम नाव दिले, हे जर बघितलं ना तर इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. इट इज मेड अप ऑफ मेनली 3 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज रिंग, जो एकदम आत असतो. मधला पार्ट आहे तो हुक, आणि शेवटचा जो पार्ट आहे त्याला आपण फिलामेंट म्हणतो. सो यू कॅन से दिस इज फिलामेंट, बरोबर, याला आपण फिलामेंट म्हणणार. दिस इज हुक लाईक स्ट्रक्चर अँड दिस पार्ट इज कॉल्ड एज रिंग. ऍक्च्युली रिंगची जी पोझिशन आहे वेअर रिंग इज प्रेझेंट त्याला बेसल पार्ट पण म्हणतात, ते आपण बघूया. बघा, बॅक्टेरिया सेल्स मे बी मोटाईल और नॉन मोटाईल. Now, if motile, they have thin filamentous extension from their cell wall called as flagella. Now, bacterial flagella is composed of 3 parts. Filament, म्हणजे सर्वात बाहेरचा पार्ट that is called as filament. Next to filament is hook. हा पुढचा पार्ट that is called hook. And आतला जो सर्वात पार्ट आहे तो बेसल बॉडी आहे, ज्याला रिंग असं म्हणतात. नाव हा पण एक पार्ट लक्षात घ्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ने. ह्या ज्या रिंग्स आहेत या ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्ये वेगवेगळ्या असतात. म्हणजे ग्रॅम
पॉझिटिव्ह तुम्ही बॅक्टेरिया बघितलात, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये हे तुम्हाला रिंग वेगवेगळ्या मिळणार. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया बघितला तर ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया 4 रिंगने बनलेले असतात आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे 2 रिंगने बनलेले असतात. बेसल बॉडी किंवा रिंग आहे, या रिंगची पोझिशन कुठे असते तर बघा, आत एकदम प्लास्मा मेम्ब्रेन आहे ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो, अँड नेक्स्ट टू दॅट इज सेल वॉल. तर सेल वॉल आणि प्लास्मा मेम्ब्रेन, ओके, सेल वॉल आणि प्लास्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये, क्लिअर, सेल मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल याच्यामध्ये ह्या रिंग्स असतात. ह्या रिंग्स either they are 4 in number or they are 2 in number. If it is gram negative bacteria, it contains 4 rings. If it is gram positive bacteria असेल त्याच्यामध्ये 2 रिंग असणार. हा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ने एक महत्वाचा पार्ट आहे, हा लक्षात घ्या. सो रिंग प्रेझेंट बिटवीन सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये हे रिंग वॉल असते, रिंग असते, बरोबर. आणि ही रिंग ग्रॅम निगेटिव्ह मध्ये चार असतात. देर आर 4 रिंग्स in gram negative bacteria and 2 rings in gram positive bacteria. So this is about basal body, which is called ring. Now next to basal body is hook, and last part is called filament. Now if you take section of filament चा तुम्ही जर सेक्शन घेतला, सेक्शन याचा अर्थ इथं आपण याचा टीएस घेतला, बरोबर ना. टीएस याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना ट्रान्सव्हर्स सेक्शन याला टीएस म्हणतात. म्हणजे काय, तर उदाहरणासाठी सांगतो, बऱ्याच जणांना माहित असेल पण ज्यांना माहित नसेल तर लक्षात ठेवा. फक्त अगदी सोपं घरगुती उदाहरण घेतो. आपल्या घरात काकडी असते बघा, आपण काकडी 2 पद्धतीने कापतो. एक काकडी आपण आडवी कापतो जेव्हा त्याचे गोल गोल स्लाइस होतात, आणि एक काकडी आपण उभी कापतो तेव्हा त्याचे लांबलचक पार्ट तयार होतात. जेव्हा त्याला आपण आडवी कापतो ना, तेव्हा त्याला म्हणतात ट्रान्सव्हर्स सेक्शन, दॅट इज कॉल्ड टीएस. सी सेक्शन आहे, हा इट इज सेक्शन, दॅट इज ट्रान्सव्हर्स सेक्शन. आणि जेव्हा आपण त्याला उभी कापतो तेव्हा त्याला व्हीएस म्हणतात किंवा एलएस म्हणतात. एलएस स्टँड्स फॉर लॉन्जिट्युडनल सेक्शन किंवा व्हर्टिकल सेक्शन. तर हे 2 वेगवेगळे सेक्शन आहेत. आपण काय केलं, फ्लॅजेलला टीएस घेतला. तर आपल्याला टीएस घेतल्यानंतर आत फ्लॅजेलम कशाने बनली आहे, तर फ्लॅजेलम बनली आहे मायक्रोट्युब्युल्सने. द फ्लॅजेलम मेड अप ऑफ मायक्रोट्युब्युल्स. आणि ही मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हा मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट आहे 9+0. ही अरेंजमेंट याचा अर्थ काय, तर फिलामेंट मायक्रोट्युब्युलने बनलेले आहेत, आणि देर आर 9 फिलामेंट्स मायक्रोट्युब्युल्स आर प्रेझेंट. ऍक्च्युली अरेंजमेंट याची अशी असते मायक्रोट्युब्युलची, बाहेर सराउंडिंगला असतात आणि मध्ये सेंटरला असतात. हे जर प्रोकॅरियोटिक मध्ये सॉरी युकॅरियोटिक मध्ये बघितलं, हा सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे बिटवीन द प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल मध्ये. तुम्ही जर युकॅरियोटिक सेल बघितला तर युकॅरियोटिक सेल मध्ये या मायक्रोट्युब्युलची अरेंजमेंट 9+2 असते. दिस इज 9+2. आणि प्रोकॅरियोट मध्ये 9+0 असते. हा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचा पॉइंट आहे. सो 9+2 याचा पेरिफेरला फक्त 9 फिलामेंट असतात, मायक्रोट्युब्युल्स असतात. तर युकॅरियोट मध्ये पेरिफेरला 9 आहेत आणि मध्ये 2 असतात. डिटेल स्ट्रक्चर आपण युकॅरियोटिक सेल मध्ये जेव्हा जाणार त्यावेळेला आपण या मायक्रोट्युब्युलचं स्ट्रक्चर बघणार आहोत, त्यावेळेला तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, ही जी काय अरेंजमेंट आहे इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इट इज 9+2. युकॅरियोटिक मध्ये 9+0. युकॅरियोटिक मध्ये 9+2 असते. हे पक्क लक्षात ठेवा. हा सुद्धा एक ट्रिकी क्वेश्चन विचारतात नीट मध्ये. So in section the filament show 9+2 arrangement of microtubules. तो आपण हा फ्लॅजेला बघितला, म्हणजे हा सिंगल पार्ट बघितला. आता ह्याच्यानंतर या एन्व्हलप वरती जे छोटे छोटे जे काय दिसत आहेत ऍज कम्पेअर टू फ्लॅजेल, ना छोटे जे पार्ट हेअर लाईक स्ट्रक्चर देतात त्याला पिलाय असं म्हणतात. आता हे पिलाय आहेत ना, हे 2 प्रकारचे आहेत. हेअर लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण पिलाय म्हणतो, हे 2 प्रकारचे आहेत. काही शॉर्ट आहेत म्हणजे छोटे आहेत, आणि काही मोठे आहेत. आता पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल बघा. इथं ना डायग्राम मध्ये हा मोठा जो आहे म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर मधल्या ऍज कम्पेअर टू पिलाय मध्ये जे काही छोटे पिलाय जे आहेत, या पिलाय मध्ये काही मोठे पिलाय असतात, काही छोटे पिलाय असतात. मोठे पिलाय तरी तिकडे लेबल केलेले आहेत किंवा दाखवलेले आहेत. मी तुम्हाला कळावं म्हणून ब्लॅक रंगाने एक मोठा केला इकडे. इट्स अ डायग्रामॅटिक स्ट्रक्चर कळावं तुम्हाला म्हणून. सो हा मोठा दाखवलाय पार्ट. सो 2 प्रकारचे पिलाय असतात, जे शॉर्ट असतात किंवा जे छोटे असतात एकदम, त्याला फिमरी असं म्हणतात. जे शॉर्ट असतात किंवा छोटे असतात पिलाय, 2 प्रकारचे पिलाय, एक शॉर्ट आहे आणि दुसरा लॉंग आहे. जे शॉर्ट पिलाय असतात ना त्याला फिमरी असं म्हणतात. आणि या फिमरियनचं फंक्शन काय, तर ह्याचं फंक्शन आहे जस्ट अटॅचमेंट. म्हणजे थोडक्यात एखाद्या सबस्ट्रॅटमला पकडून धरायसाठी, सबस्ट्रॅटम म्हणजे स्पेशली होस्टला चिकटून राहण्यासाठी, पकडून राहण्यासाठी या छोट्या म्हणजे शॉर्ट फिमरियाचा उपयोग होतो. तर मोठे जे आहेत
मोठे जे आहेत त्याला एफ पिलाय असं म्हणतात, एफ पिलाय असं म्हणतात, किंवा त्याला सेक्स पिलाय असं म्हणतात ना. एफ पिलाय किंवा सेक्स पिलायचं फंक्शन काय, का म्हणतात त्याला सेक्स पिलाय किंवा एफ पिलाय, तर हे ना सायटोप्लाझ्मिक ब्रिज तयार करतात. म्हणजे थोडक्यात एक बॅक्टेरियाचा एफ पिलाय दुसऱ्या बॅक्टेरियाच्या एफ पिलाय बरोबर कनेक्ट होतो आणि एका बॅक्टेरियाकडनं असलेलं जेनेटिक मटेरियल, सायटोप्लाझम मध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं जातं. सो दिस इज ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल ड्यू टू बिकॉज ऑफ सायटोप्लाझमिक ब्रिज. सो थोडक्यात एक बॅक्टेरियाचा असलेला हा एफ पिलाय किंवा त्याला सेक्स पिलाय म्हणतो, हा दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी उपयोग केला जातो. ह्याला आपण कॉन्ज्युगेशन असं म्हणतो. या प्रकारच्या रिप्रोडक्शनला कॉन्ज्युगेशन असं म्हणतात. आता त्याला एफ का म्हणतात, तर ह्याच्यामध्ये दोन परत स्ट्रेंथ असतात, एफ प्लस आणि एफ मायनस. आता ते काही इथं त्याने दिलं नाहीये कुठे, रादर पुस्तकात नाहीच आहे हा एफ पिलाय वगैरे, पण एफ प्लस आणि एफ मायनस असतो. ऍक्च्युली आपण जेव्हा कॉन्ज्युगेशन म्हणतो ना, हा काय हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन गॅमिट्स येतात, ज्याला मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट म्हणतो. पण इथे ना तसं मेल आणि फिमेल नाहीये, इथं फक्त एफ प्लस आणि एफ मायनस आहे, आणि म्हणून त्याला सेक्स सेक्स हे पण म्हणतात, काय पिलस पण म्हणतात. सो आपण हे दोन पार्ट बघितले, दोन गोष्टी बघितल्या, हेअर, एक छोटे हेअर आणि एक मोठे हेअर. जे छोटे हेअरला एक स्ट्रक्चर्स असतात त्याला आपण फिमरिया असं म्हणतो. एक असेल तर फिमरिया, असेल असेल तर फिमरिया म्हणतात. आणि ह्यांचं काम फक्त अटॅचमेंट म्हणजे दे अटॅच टू दी सबस्ट्रॅटमला पकडून धरण्यासाठी काम करतात. आणि जे मोठे आहेत, बरोबर ना, ऍज कम्पेअर टू फिमरिया, ऍज कम्पेअर टू फिमरिया जे मोठे आहेत त्यांना आपण म्हणतो एफ पिलाय किंवा सेक्स पिलाय. एफ पिलाय का, बिकॉज दे फॉर्म दी सायटोप्लाझमिक ब्रिज. ओके, कशासाठी, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी, आणि म्हणून त्याला एफ पिलाय म्हणतात किंवा सेक्स पिलाय असं म्हणतात. कारण ते कॉन्ज्युगेशन मध्ये काम करतात. कॉन्ज्युगेशनची जी प्रोसेस आहे, दोन बॅक्टेरिया जवळ येतात आणि ते कॉन्ज्युगेशन ट्यूब तयार करतात, ती ह्या प्रकारची ट्यूब असते. ओके, म्हणून हे इट्स अ टाइप ऑफ कॉन्ज्युगेशन आहे, आणि म्हणून त्याला सेक्स पिलाय असं म्हणतात, जेनेटिक मटेरियल इकडचं दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी. आपण बघूया पिलाय म्हणजे काय. पिलायज आर ऑल्सो surface structure of the bacteria but do not play a role in मोटिलिटी. फक्त मोटिलिटीचा रोल आहे फ्लॅजेलमचा, यांचा रोल मोटिलिटी मध्ये काहीही येत नाही. ओके, नाउ द शॉर्ट पिलाय आर कॉल्ड एज फिमरिये, which are small bristle like structure, okay, or bristle like fibers. And second one is they helps attach the bacteria to rock in the stream and also the host tissue. म्हणजे थोडक्यात त्यांचं काम आहे अटॅचमेंट. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू अटॅच द सबस्ट्रॅटम. ओके, सबस्ट्रॅटमला अटॅच करण्यासाठी, मग तो होस्ट असेल किंवा कुठला अजून सबस्ट्रॅटम असेल. द लॉंग पिलाय आहेत, त्या लॉंग पिलाय आर कॉल्ड एज एफ पिलाय. त्याला एफ पिलाय असं म्हणतात, जे इकडे दाखवलंय ते हा पिलाय, मी ब्लॅक रंगाने दाखवलाय कळावं म्हणून. एफ पिलाय, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेक्स पिलाय. Now it develops cytoplasmic bridge between other bacteria to transfer genetic material, and as it helps in reproduction, that is conjugation, it is also called as sex pili. याला sex pili असं म्हणतात. सो आपण जो आता पार्ट कंप्लीट केला तो म्हणजे बाहेरचा पार्ट सगळा संपवला आपण. बाहेरचा म्हणजे कुठला, तर सेल एन्व्हलपचा पूर्ण पार्ट संपवला. आता आपण जाणार आहोत आत, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये आपल्याला काय काय बघायचं. सायटोप्लाझम मध्ये बघायचं आपल्याला जेनेटिक मटेरियल, प्लास्मिड, रायबोसोम्स, इन्सुलेशन बॉडी, म्हणजे ज्याच्यामध्ये फूड ट्रान्सफर केला स्टोर केला, दॅट इज इन्सुलेशन बॉडी. आता ह्यातला आपण जो पहिला पार्ट बघणार तो सायटोप्लाझम, आणि महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे रायबोसोम्स. बघा, सायटोप्लाझम, द सायटोप्लाझम कंटेन रायबोसोम्स. सर एक मिनिट, मी लेक्चर मध्ये आहे सर. हा सर, लेक्चर. So cytoplasm contain what? Cytoplasm contain ribosomes. Cytoplasm contain ribosomes, genetic material. तर एक मिनिट थांबा, मी हे केलं की नाही बघतोय, रेकॉर्डिंग केलं की नाही. So cytoplasm contain ribosomes, genetic material, plasmid, इन्सुलेशन बॉडी. हे चार पार्ट आपल्याला मेन बघायचे आता.
अँड ऑल नेसेसरी मटेरियल लाईक वॉटर, एन्झाईम, एलिमेंट्स, अमिनो ऍसिड एक्सेट्रा हे सगळं सायटोप्लाझम मध्ये मिळतं. नाव द सायटोप्लाझम डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट, म्हणजे याच्यामध्ये हालचाल होत नाही, प्रवाह नसतो, प्रवाहित नसतं ते. सो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स सच ॲज न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. ॲज यू नो इट इज अ प्रोकॅरियोटिक सेल. नाव आता यातला अतिशय महत्वाचा आपण पार्ट बघतोय रायबोसोम्स. नाव रायबोसोमचं मेन काम काय माहिती का? प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये रायबोसोम महत्वाचं काम करतो. सो इन prokaryotes ribosomes are associated with the plasma membrane of the cells. Now हे जे काय रायबोसोम्स आहेत ना, हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S असतात बघा. दे आर अबाउट 15 nm by 20 nm in size. This is the size of the ribosomes and are made up of two subunits, that is 50S and 30S. म्हणजे टोटल 70S प्रोकॅरियोटिक रायबोसोम्स असतात. 70S म्हणजे काय तर 30S आणि 50S असे असे दोन युनिट आहेत. वेन प्रेझेंट टुगेदर फॉर्म 70S प्रोकॅरियोटिक रायबोसोम्स. आता हे जे काय 50S यातला S म्हणजे काय तर व्हॉट इज S? द S इज कॉल्ड ॲज स्वेडबर्ग युनिट. ओके, याला स्वेडबर्ग युनिट असं SEV स्वेडबर्ग युनिट किंवा त्याला सेडिमेंटेशन कोइफिशियंट असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड S. म्हणजे जेव्हा आपल्याला पार्टिकल साईज मोजायची असते तेव्हा पार्टिकल साईज मोजण्यासाठी असलेलं युनिट आहे. याची टोटल नाही आहे 50S 50 अधिक 30 70 50 प्लस 30 70 असं नाही आहे ते, लक्षात घ्या नाही तर तुम्ही गडबड होईल. सो इट इज 70S. प्रोकॅरियोटिक मध्ये ना 70S असतो रायबोसोम्स आणि युकॅरियोट मध्ये 80S असतो. हे लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोट मध्ये 70S असतो तर युकॅरियोट मध्ये ना तो 80S असतो. आणि 80S कसा 60 आणि 40 असं डिवाइड झालेलं असतं. 60S आणि 40S असं डिवाइड झालेलं असतं. वन सेकंड आय रिपीट, ह्याची टोटल करायची नाही आपल्याला. आता 50S आणि 30S म्हणजे काय माहितीये का? हे दोन पार्ट आहेत ऍक्च्युली. म्हणजे आपण छोटंसं उदाहरण घेऊ. आपल्या घरात डबा असतो बघा, डब्याला एक वर झाकण असतं आणि खाली डबा असतो ना, तसं हा रायबोसोम्स असतो. दोन युनिटने बनवून एक युनिट तयार होतं. एक छोटं युनिट असतं, एक मोठं युनिट असतं. छोटं युनिट म्हणजे 30S आणि मोठे युनिट म्हणजे 50S. S फॉर इज अ पार्टिकल साईज मोजण्यासाठी असलेलं युनिट आहे, त्याला स्वेडबर्ग युनिट असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेडिमेंटेशन कोइफिशियंट. सो इन केस ऑफ ribosomes are up about 15 nm to 20 nm in size and they are made up of 70S prokaryote. 70S are either 30, 50S and 30S. One is larger which is 50S and second one is smaller that is 30S. हे पक्क लक्षात ठेवा. सो प्रोकॅरियोट मध्ये रायबोसोम्स 70S असतं आणि युकॅरियोट मध्ये रायबोसोम्स 80S असतं. डोक्यात पक्क ठेवा, हा नीटला महत्वाचा क्वेश्चन आहे. प्रोकॅरियोट मध्ये रायबोसोम्स 70S असतं. S फॉर स्वेडबर्ग युनिट. इट्स अ युनिट, पार्टिकल साईज मोजण्याचं युनिट आहे. दॅट इज 70S. थोडा डाऊट आहे काही? एक मिनिट हा. नो मायटोकॉन्ड्रिया मध्ये नाही येतं काय. हा रायबोसोमशी रिलेटेड आहे. रायबोसोमशी रिलेटेड आहे. आता जिकडे रायबोसोम्स असतील मग ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती असतील तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोसोमची साईज असणार आहे. ही फक्त रायबोसोमची साईज सांगतोय आपण. आणि रायबोसोम्सला हे नाहीये, सेल मेम्ब्रेन नाहीये. आय मीन इट्स म्हणजे मेम्ब्रेन नाहीये, मेम्ब्रेन ऑर्गन्स नसल्या हे येते, मेम्ब्रेन नाहीये त्याला. सो that is 70S. So 70S is 50S and 30S. So हे फक्त प्रोकॅरियोटिक मध्ये आहे. युकॅरियोट मध्ये 80S आहे. आता हे जे काय 70S आहे हे कसं आहे तर 50S आणि 70S मेड अप ऑफ टू युनिट्स. लार्जर युनिट इज 50S and smaller unit is 30S. लार्जर युनिट 50S चं बनलेलं असतं and smaller unit 30S चं बनलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये ना रायबोसोम्स बेसिकली मेड अप ऑफ व्हॉट? दे आर मेड अप ऑफ प्रोटीन अँड RNA. रायबोसोमल RNA ने बनलेले असतात. ओके, नाव हे डिटेल स्ट्रक्चर RNA आणि DNAचं तुम्ही दुसऱ्या चॅप्टर मध्ये शिकणार आहात. खूप आपण याच्या डिटेल मध्ये नको जाऊया आता RNAच्या स्ट्रक्चर मध्ये. सो फक्त एवढंच लक्षात ठेवा, रायबोसोम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड RNA. हे RNA आहेत ना, हे 3 प्रकारचे असतात. एक 5S RNA, एक 16S RNA आणि तिसरा आहे तो म्हणजे 23S. परत S म्हणजे तिकडे हेच आहे हा. एसचं युनिट आपण आता बघितलेलं ते म्हणजे स्वेडबर्ग युनिट बघितलेलं.
बरोबर ना, स्वेडबर्ग युनिट बघितलं किंवा सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हणून त्याला एस म्हणतात. सो 3 प्रकारचे आरएनए आहेत. एस आरएनए, सॉरी 5s rRNA, 16s rRNA आणि 23s rRNA असे 3 प्रकारचे आरएनए आहेत. आता ह्यातलं लार्जर जे युनिट आहे, या लार्जर युनिट मध्ये 5s RNA, sRNA आणि 23s RNA हे लार्जर युनिट म्हणजे 50s मध्ये मिळतात. आणि स्मॉलर युनिट जे आहे याच्यामध्ये जो rRNA आहे तो 16s चा RNA असतो. बघा, लार्जर युनिट दॅट इज 15s, लार्जर जे युनिट आहे 15s याच्यामध्ये 5s RNA आणि 23s RNA म्हणजे हे पहिले आणि शेवटचे हे दोन RNA आहेत. 5s rRNA आणि 23s rRNA हे लार्जर युनिट म्हणजे 50s मध्ये असतात. तर स्मॉलर जे युनिट आहे या स्मॉलर युनिट मध्ये 30s म्हणजे 30s मध्ये 16s rRNA असतात. परत सांगतो 70s हे दोन युनिटने बनलेले आहेत. एक खालचा असतो तो मोठा युनिट आहे आणि वर त्याचा छोटा युनिट आहे. जसं एक डब्याशी कंपेअर करा, डब्याचं वरचं झाकण म्हणजे स्मॉल युनिट जे 30s आहे आणि डब्याचा खालचा जो मोठा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड 50 युनिट्सचा लार्जर युनिट आहे. सो वरचं जे युनिट आहे म्हणजे स्मॉलर युनिट आहे जे 30s असतं त्याच्यामध्ये असलेले rRNA आहेत हे 16s चे असतात आणि 15s म्हणजे खालचा जो मोठा डबा आहे याच्यामध्ये असलेले डब्याशी कंपेअर करा, हा खालचा जो पार्ट आहे जो मोठा असतो ज्याला आपण लार्जर युनिट म्हणतो, या लार्जर युनिट 50s चं बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचे RNA. कोणते RNA? एक म्हणजे 5s आणि दुसरं म्हणजे